एका गावात गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत प्रवास करत होते. तिथे बुद्धांचा खूप अपमान झाला आणि बुद्धांचा अपमान करणाऱ्याला बुद्धांनी काय उत्तर दिलं हे आपण पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका गावात गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत प्रवास करत होते. जिथे जिथे ते जात होते तिथे लोकांची गर्दी जमायची, कारण बुद्धांच्या शब्दामध्ये शांतता होती, ज्ञान होतं आणि आयुष्य बदलण्याची ताकद होती. पण त्या गावात एक माणूस असा होता, तो बुद्धांचा तिरस्कार करत होता. त्याला वाटायचं हा माणूस लोकांना फसवतो. लोक याच्या मागे का फिरतात? तो रागाने पेटलेला होता. बुद्ध गावात आले, लोक त्यांच्यासमोर बसले आणि तेवढ्यात तो माणूस गर्दीतून पुढे आला. तो मोठ्याने ओरडला, "अरे बुद्ध, तू खोटारडा आहेस, तू ढोंगी आहेस, लोकांना तू मूर्ख बनवतोस." सगळे लोक घाबरले. शिष्यांना खूप राग आला. काही लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बुद्ध अगदी शांत बसलेले होते. त्या माणसाने पुन्हा शिव्या दिल्या, पुन्हा अपमान केला, तरीही बुद्धांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. थोडा वेळ लागला, थोडा वेळ गेला. मग बुद्धांनी शांत आवाजात विचारलं, "मित्रा, मी तुला एक प्रश्न विचारू का?" तो माणूस म्हणाला, "विचार." त्याच्या अगोदर तो माणूस बुद्धांना म्हणाला, "अरे बुद्धा, मी तुला इतक्या शिव्या दिल्या, तुझ्यावर एवढे आरोप केले, तुझा अपमान केला, तरीही तू एवढा शांत का आहेस?" त्यावर बुद्ध म्हणतात, जर एखाद्या माणसाने दुसऱ्याला भेटवस्तू दिली आणि समोरच्याने ती स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहते? तो माणूस म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडे. बुद्ध हसले आणि म्हणाले, तसंच तुम्हाला राग, शिव्या आणि अपमान दिलास, पण मी ते स्वीकारलं नाही, म्हणून ते अजूनही तुझ्याकडेच आहे. हे ऐकून सगळे शांत झाले. त्या माणसाचा चेहरा उतरला. त्याला स्वतःची चूक समजली. तो बुद्धांच्या पायाशी पडला आणि म्हणाला, "मला माफ करा, मी रागात आंधळा झालो होतो." बुद्ध म्हणाले, जो स्वतःची चूक ओळखतो तोच खरा शहाणा. त्या दिवसापासून तो माणूस बदलला. बुद्धांची शिकवण, कोणी आपला अपमान केला तर लगेच रागाने उत्तर देऊ नका, कारण दुसऱ्याचा राग स्वीकारला तर तो राग तुमचाही होतो. शांत राहिलात तर विजय तुमचाच होणार आहे. म्हणूनच गौतम बुद्ध महान होते. ते लोकांना हरवत नव्हते, ते लोकांचा राग हरवत होते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया एका अशाच छानशा व्हिडिओसाठी. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या. नमो बुद्धाय, जय भीम.